आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ सदामते यांच्या कार्यालयास आज या ठिकाणी त्यांनी भेट देण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आज मी स्वतः आपले नेते लक्ष्मणरावजी गायकवाड, मच्छिंद्र भोसलेजी, धैर्यसरचे बंधू संदीपभाऊ शेंडगे यांनी आज आपल्या कार्यालयाला आज भेट दिली. कार्यालय जरी छोटं असलं तरी फार मोठं कार्य जे आहे या कार्यालयातून होणार आहे. मन फार मोठं आहे आणि कार्यालय छोटा का मोठा हा विषय नसतो, त्यातून काम किती मोठं होतं हे महत्त्वाचं आहे. आज या ऑफिसकडे पाहून तुमचे सगळे हे बघून मी अक्षरशः आश्चर्यचकित झालो की या छोट्याशा कार्यालयातून खरंच एक मोठी चळवळ जी आहे, दलित चळवळ जी आहे, त्या दलित चळवळीचा जन्म या छोट्याशा कार्यालयातून होऊ शकतो. जी आतापर्यंत जी दलित चळवळ ती उभा राहिली होती, अनेक नेत्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून उभा केली होती, पण सध्या ही दलित चळवळ जी आहे ती मोडीत काढण्याचं पाप या प्रस्थापितांनी केलेलं आहे. काही दलित नेते सुद्धा त्याला जबाबदार आहे. त्यामुळं ही चळवळ जी आहे ही आता मृतावस्थेत गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पण पुन्हा एकदा धैर्यसर पुन्हा एकदा ही चळवळ आपल्या सगळ्यांना उभा करायची आहे. काय बघते एक ह्या गाणं आहे ना, उशीर काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. चळवळ पुन्हा पेटवण्यासाठी माझ्या सुद्धा आयुष्याची मशाल पेटवायला मी कधीही तयार आहे. त्यामुळे आता मातंग समाजाचा पाठिंबा आपण मला दिलेला आहे. मातंग समाज असेल, दलित समाज असेल, या ठिकाणी हे दलितांची चळवळ जी आहे ही जो काय अन्याय आपल्याला पिढ्याचा वर्षानुवर्षाचा हजारो वर्षाचा अन्याय अत्याचार जो आपल्यावर झाला आहे तो आता पुन्हा आपल्यावर सुरू झालेला आहे. आपल्या आरक्षणाचे 3 तेरा वाजवलेले आहे. आपल्या प्रमोशनमधलं आरक्षण जे आहे SC ST मधलं सुद्धा ते सुद्धा त्यांनी काढून घेतलेलं आहे. आता जरांगे जो GR काढतो म्हणतोय तो सगळ्या सोयऱ्याचा GR मध्ये SC आणि STचं सुद्धा त्याला सुद्धा मोठा धक्का पोचणार आहे. त्यामुळं हे सगळं आपल्याला एकत्रितपणे आता ही चळवळ जे OBC असेल, दलित असेल, मागासवर्गीय असेल, ST ST मुस्लिम बांधव असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आता जी आहे ही चळवळ महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला आपल्या हातात घ्यावी लागते. आणि हे आरक्षणाची चळवळ जी आहे ही आरक्षणाची चळवळ जी आहे, आरक्षणाचं संरक्षण आपल्या हे मतपेटून करण्याचा एक नवीन राजकीय पायंडा जो आहे या महाराष्ट्रात आपण सुरू केलेला आहे. आणि त्यातूनच माझी उमेदवारी जी आहे सांगली लोकसभा उमेदवारी जी आहे ह्या अनेक OBC नेते असेल, मागासवर्गीय असेल, त्यांनी विनंती केल्यामुळे या ठिकाणी मी आज हे लढत आहे. सकाळी ढेरेसरांनी वाक्य केलं की अण्णांची उमेदवारी जी आहे ती उमेदवारी म्हणजे दलित समाजासाठी पर्वणी आहे, नाहीतर ही मतं अशीच फुकट गेली असती. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ सशक्त करणार, आंबेडकर चळवळ जी आहे त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये जिवंत राहील, सशक्त होईल. म्हणून आरक्षणवाद्यांनी पण असंच एक बहुजनांचं नेतृत्व हवं होतं. म्हणून आरक्षणवाद्यांनी जे आहे आरक्षणवाद्यांसाठी ही निवडणूक आहे. माझी निवडणूक माझी त्यासाठी आहे. आणि म्हणून मी निवडून आल्यानंतर ह्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातली ही जी मागासवर्गीय चळवळ जी आहे, दलितांची चळवळ जी आहे ती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उभा करून ह्या देशाचं राजकारण आणि आपला हक्काचा वाटा जो आहे तो SC ST दलित OBC बांधव भटक्या त्यांचा हक्काचा वाटा जो पण मिळत नाही तोपर्यंत प्रकाश शेंडगे स्वस्थ बसणार नाही. लोकसभेची निवडणूक तर हे फक्त ट्रेलर आहे, अजून विधानसभेची अजून व्हायची आहे. माझी विनंती राहील आपल्याला आपण या जिल्ह्यामध्ये दौरा काढून प्रत्येक ज्या ठिकाणी आपली दलित वस्ती असेल त्या ठिकाणी बौद्ध बांधव असतील, मातंग असतील, सगळ्यांना आपण त्या ठिकाणी जनजागृती करून त्या ठिकाणी आपण ही एक क्रांती जी आहे उभ्या महाराष्ट्राच्या OBC आणि दलितांची आणि मागासवर्गीय क्रांती जी आहे त्याची ज्योत आपण सांगली जिल्ह्यात पेटूया. आणि या महाराष्ट्राचं पुन्हा गेलेलं मागासवर्गीयाचं गतवैभव जे आहे ते आपण पुन्हा प्राप्त करूया. वसंतदादांचा हा जिल्हा आहे, त्यांनी केलेली सगळी जी काय मंदिर आहेत उद्ध्वस्त केलेली आहे त्या प्रस्थापित समाजाच्या सगळ्या सौफार त्यांच्या धनधान्यांनी ती पुन्हा आपण उभा करूया. वसंतदादांचं वैभव जे आहे ते पुन्हा या सांगलीमध्ये उभा करूया. त्यासाठी माझी उमेदवारी आहे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या समाजामध्ये विनंती आहे की आपण त्या ठिकाणी माझ्या मागे ठामपणे उभा राहून ही सांगली जिल्ह्याची लोकसभा जी आहे ती आपण आपल्या ताब्यात घेऊया. 7 तारखेला निवडणूक आहे. सर्वांना सांगा की माझं चिन्ह सुद्धा जे आहे ते जनसामान्यांचं चिन्ह आहे आणि त्यामुळे ते चिन्हाचा आपण प्रचार करावा. आणि निवडून आल्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण माझ्यासोबत चला. आपली खंत होती की महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला कोणी तिकीट देत नाहीये. आम्ही सगळ्यांनी मिळून हे आमचे नेते आहेत पक्षाचे ह्या सगळ्यांनी यावेळी आपल्याला मातंग समाजाला उघडं द्यायलाच पाहिजे. अशोक आझाद जे आपल्या मातंग समाजाच्या चळवळीचे नेते आहेत आणि त्यात एका चळवळीच्या नेत्याला आम्ही उमेदवारी दिली आहे
आणि नुसतं उमेदवार दिली नाही तर त्यांना आम्ही निवडून पण आणणार आहे. मी सभा त्या ठिकाणी देणार आहे. या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या आपल्या पुतळ्याविषयी आपण काय मागण्या केल्या. मी खासदार झाल्या हे लोकशाहीर अण्णाभाऊंचं जे तुम्ही म्हणताय ती जागा अजून दिलेलं आहे, हे सगळं जे आहे ना हे सगळं ताब्यात घेऊन पुन्हा जसा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कसा आहे तसाच वैभवशाली या ठिकाणी, कारण हा जिल्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जिल्हा आहे, त्यांचं जन्मस्थान आहे, त्यांचं गाव आहे इथं काय. त्यामुळं आपला माणूस आहे तो, त्या माणसाचं स्मारक हे आमच्यासाठी एक अस्मिता ठरणार आहे. जगप्रसिद्ध साहित्यिक आहे, जगप्रसिद्ध साहित्य आहे आणि त्यांचं स्मारक या ठिकाणी यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. पण ह्या धनधणग्यांना त्यांच्याकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये. तर मी खासदार झालेल्या पहिलं काम कुठं हातात घेईन तर या जगप्रसिद्ध लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं स्मारक जे आहे टोलेजंग स्मारक आपण महाराष्ट्रात उभा करू असा शब्द देतो, वचन देतो. मिरज स्टेशनची आपली मागणी केली, तिथाही पाठपुरावा करू. आणखीन काय आपल्या समाजाच्या मागण्या असतील ते आपण करू. एक मातंग सभेचे एक स्पेशल आपण हॉस्टेल या ठिकाणी उभा करू, जेणेकरून मातंग सभाच्या मुलांना जे आहे, कारण अतिशय दुर्लक्षित झालेलं आहे. जो काय एससीचा जो काय वाटा जो आहे तो अजून मातंग समाजाकडे पोहोचलाच नाहीये. त्यामुळे मधुकर कांबळे असतील बाकी सगळे सिनियर यावेळी अनेक वेळा प्रबोधन झालेलं आहे. त्या ठिकाणी मुंबईचं स्मारक अजून तसंच पडलेलं आहे. मुंबईचं जे घाटकोपरला त्या ठिकाणी अण्णाभाऊ त्यांचं स्मारकाचं आम्ही डिझाईन म्हणून त्याचा मॉडेल बनवलेलं आहे, त्याचा आर्किटेक्ट प्लॅन बनवलेला आहे. पण मी उद्धव ठाकरेंना सुद्धा विनंती केली होती की हे मॉडेल हे स्मारक जे आहे हे स्मारक म्हणजे मातंग समाजाची अस्मिता आहे आणि त्या ठिकाणी आपण हे स्मारक बनवायला पाहिजे. अजूनपर्यंत स्मारक झालेलं नाही. मी खासदार झाल्यानंतर किंवा आता आपली पुढे येणार आहे त्यामध्ये आपण 160 काढून 160 आणायची आहे. आपली सत्ता आपल्याला आणायची आहे. त्या सत्तेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचं जे घाटकोपर स्मारक आहे ते सुद्धा स्मारक जे आहे तितक्याच दिमाखात या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उभा करू एवढं आश्वासन देतो. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बोलवलं, आपला सत्कार आपण केलात आणि आपल्या समाजाच्या वतीनं आपल्या संघटनेच्या वतीनं आपण पाठिंबा दिला त्याबद्दल आपला आभार मानतो.